नमस्कार, मी शुभांगी. तर आज आपण येथे झटपट बनणारे असे पोहे बघूया. मी स्वच्छ 2 पोहे घेतले आहेत. येथे कांदा कापून घेतला, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची काही पाने. ते वाटीत घेतले शेंगदाणे, मीठ, हळद, जिरे आणि मोहरी. येथे कढईमध्ये मी गॅसवरती तेल तापायला ठेवले आहे. तेल छान असे गरम झाले, त्याच्यात आम्ही टाकली मोहरी छान अशी तडतडली. त्याच्यात आपण टाकूया जिरे. बघताय तुम्ही मोहरी कशी छान तडतडते. त्याच्यात आता मी टाकणार आहे जिरे. जिरे लाल झाले मी त्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जाणार आहे हिरवी मिरची टाकून झाल्यावरती टाकूयात आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून त्याला आपण थोडंसं परतून घेऊयात. कांदा छान असा परतला पाहिजे. त्याला छान असं खाली वरती करून घ्या. तोपर्यंत इकडे मी पोह्यामध्ये टाकते थोडीशी हळद आणि मीठ. आपल्याला जेवढं कलर पाहिजे तेवढी आपण हळद टाकूयात आणि चवीपुरतं मीठ टाकूयात. तोपर्यंत इकडे कांदा चांगला छान लाल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकूयात शेंगदाणे. चांगलं हलवून घेऊया आपण परत त्याला. कांदा बघताय तुम्ही किती छान असा मऊ झालेला आहे. मी पोह्यामध्ये आम्हाला जास्त लाल झालेला कांदा आवडत नाही आणि तो चांगला पण लागत नाही. थोडासा कच्चा छान लागतो. मग त्याच्यामध्ये जातील आता हे पोहे, हळद मीठ मिक्स केलेले पोहे. त्याच्यामध्ये टाकूयात आपण कोथिंबीर. स्वच्छ धुवून ठेवलेली कोथिंबीर घेते मी. ती कोथिंबीर टाकूयात आणि आता याला आपण मिक्स करूयात. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पोहे. मिक्स असे छान करून घेतले तर आता मी गॅसची फ्लेम अशी बारीक करते आणि याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि गॅसची फ्लेम बारीक करूयात. आता 2 मिनिट झालेत. आपण पोह्यांना वाफ दिली एक. हे बघा पोहे अगदी 10 मिनटात तयार होतील असे खमंग असे पोहे. झटपट नाश्त्यासाठी सकाळी जर आपल्याला विचार पडत असेल की काय करावं, 10 मिनटात तयार होणारा हा झटपट तयार होणारा नाश्ता आहे. तर मी आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते. पोहे मी प्लेटमध्ये काढून घेते आता हे. चला तर मग आता आपले पोहे झाले आहेत तयार. पटकन तर मग आता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.